हॅलो. हां, बोला ताई. हां ताई, स्वामी ओम चॅनलमधूनच बोलते. हां, हां. बोला ना. हो. हां, मी खूप दिवसाचा मला अनुभव शेअर करायचा होता. अच्छा, अच्छा. हां. तसं केजय दादांनाही सांगितलं होतं, पण ताई फोन नाही म्हणजे मला कसं 9 वाजता जमत नव्हतं कधी. अच्छा, हो, मला मेसेज करून ठेवला हो, होता तर ना मी मेसेज ताई. केलं होतं, तर तुम्ही रविवार दुपारला म्हणत होते, पण मी याच नंबरवर फोन लावला होता, पण उचलला नव्हता. अच्छा, मग जरा लोळली वगैरे असेल ना, तर डोळा तर लागला आज असेल. तर आज कसं माझे मिस्टर बाहेर गेले जेवण करायला वगैरे, तर आज म्हटलं अरे स्वामींची इच्छाच असेल तर मी लावून पाहते. हां, हां, कारण की हां. मला 9 वाजता नंतर कधी जमत नाही 9 अच्छा, वाजता. अच्छा, अच्छा. हां, 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 हां. हां, हां. तर मला म्हणजे स्वामींचा अनुभव म्हणजे खूप सारे अनुभव आलेले आहे. हां, हां, हां. तर सांगायचे होते. हां, सांगा ना ताई. माझं सुरुवातच म्हणजे मी डायरेक्ट स्वामींची पूजा नाही, मी आधी गजानन महाराजांना मानत होती. हां, हां, हां. तर आणि माझ्याकडे साईबाबांचा गजानन महाराजांचा असा मोठा फोटो आहे. अच्छा. हां, पण हां. माझं लग्न झालं तेव्हाचं कसं काही ना काही प्रॉब्लेमच होता. हां, हां, हां. असं तर मग मी नाही का हां. दिवस हॅलो? घरी कोणीच हॅलो. हां, मध्येच आवाज जात होता. हां. हां, हां. ते एक दिवस आहे ना मला खूपच असा कंटाळा, मी पूजापाठ वगैरे खूप करत असते. हां, हां, पण हां. मला एक दिवस असं खूपच कंटाळा आणि मी घरी कोणी नसताना साईबाबांचा आणि गजानन महाराजांचा फोटो आहे ना, हां, असं हां, हां. खाली पाडून फोडून टाकला. म्हणजे एवढी पूजा करून मला एवढे प्रॉब्लेम येऊन राहिलेले आहे. अरे घरी बापरे! कोणी हां, हां. व्यवस्थित म्हणजे घरी कोणी कसं मला सात्विक असं म्हणजे म्हणजे जसं पाहिजे तसं हे मिळालंच नाही. हां, म्हणजे बाकी सुचलं. हे नाहीये म्हणजे मला पण कोणी बोलणं, प्रेम वगैरे, इज्जत वगैरे जे असे म्हणतात, हां, किंमत ते नाही असं आपल्या काहीच नाही, घरामध्ये. किंमत नाही खरं रिस्पेक्ट नाही. म्हणजे. हां. त्याच्यामुळे खूपच रडत तर एक दिवस मी असंच मुलं शाळेत गेले होते, मी कॉलेजला गेले होते. हं, हं. त्याच्यामुळे मग मी सर्व ते फोटो फोडून म्हणजे फोडून टाकले. बापरे! आणि म्हणजे खूपच चिडलेली होती. हां, म्हणजे मी हां. खूप लहान असतापासूनच मी गजानन महाराजांचं कधी शेगावला वगैरे दरवर्षी जाणं वगैरे. अच्छा, अच्छा. हां, हां. पण मी म्हटलं मग असं गजानन महाराजांनी माझ्यासोबत असं का बरं केलं? तर हां, हां. त्याच्यामुळे मी फोडते, खूप मोठी मोठी फ्रेमचे फोटो होते पण फोडले आणि त्यालाच व्यवस्थित अजून ते पुन्हा उचलून ठेवून दिले. हां, अच्छा. फ्रेम हां. आतमधलं नाही फुटलेलं होतं, काच फुटलेलं होतं. हां, 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 हां. तर मग मी त्याच मोबाईल पाहत होते. तर हां. तेव्हा मला मग एकदम तुमचा म्हणजे मला स्वामींचं हे दिसला अनुभव. हां, 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 हां. म्हणजे मी यापुढे मी कधीच नाही ऐकलेलं होतं असं स्वामी समर्थांचं. हां, हां, हां. बरोबर. तर मी म्हटलं पण मी यांचं करते तर मग मी यांचं कशाला अनुभव ऐकू असं माझ्या हां, मनात हां, आलं. हां, म्हणून मी हां. काही म्हणजे मी त्या दिवशी एवढी रागात होती हं, की हं. म्हणजे पण असंच मोबाईलकडे मला पुन्हा एकच अनुभव तो जो आहे ना वारंवार येत होता अच्छा, अच्छा. मोबाईलवरती. हां, हां. तर मी म्हटलं याच्यात काय मी पाहूनच बघते. तर मग मी तो अनुभव ऐकला हां, 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 हां. आणि मला असं वाटलं का अरे काहीतरी आहे. तर म्हणून म्हणजे 2-3 अनुभव पुन्हा ऐकले. हां, तर हां, म्हटलं हां. मला पण मी म्हटलं जर स्वामी म्हटलं जर माझे जे म्हणजे तुम्ही मला काहीतरी असं चमत्कार दाखवला तर मग मी तुम्हाला मानेल. असं हां. नाही का? हो, बोलतो पण आपण. बरोबर. हां, मनात पण डाऊट येत होता गजानन हं. महाराजांचं करते. तर मग सेकंड दिवशी आहे ना जो अनुभव आला ना, हां. त्यात साईबाबांचा फोटो, स्वामींचा फोटो आणि गजानन महाराजांचा फोटो असं एक अनुभव आलेला होता ओह! असा. सगळे एकत्र. हो, हो. अरे म्हटलं मग स्वामींचीच इच्छा आहे आणि गजानन महाराजांची पण इच्छा असेल की मी स्वामींचं करावं. हो, हो, आणि हो. मग मी स्वामींना म्हटलं की मी 7 दिवसाचं जे पारायण आलं होतं ना मधात, हां, ते हां. 3-3 दिवस सध्या हे करते आधी स्टार्टिंगला आणि मला जर थोडं काही आलं हां, हां, हां. अनुभव तर तुम्ही मला काही दाखवली प्रचिती तर मग मी समोर तुमचे 11 पारायण वगैरे नाही का स्वामी सारामृतचे हां, हां, ते हां. करणार म्हटलं. ओह! हां. आणि मग मी 7 दिवस 4 वाजता उठायची कारण की आमच्या घरी आहे ना सर्वांना मुलांचा डब्बा, माझ्या मिस्टरांचं पूर्ण बरोबर झालेलं पाहिजे असते. बरोबर आहे. हां, हां. तर मग मी 4ला उठायची. रोज 3 अध्याय वगैरे पूर्ण तारक मंत्र वगैरे 11 वेळा, हां, 1 हां. माळ जप नाही आधी स्टार्टिंगला मी 11 माळ जप वगैरे सोबतच करणं सुरू केलं होतं. हां, 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 हां. तर त्या दिवशी काय झालं, मी पहिल्याच गुरुवारला हां, हां. मी पारायण केलं आणि एकदम माझे पाय दुखायला लागले. मला सवय नव्हती एकदम एवढं हो, बसायची. हो, हो, हो. तर मग मी पारायण केलं आणि एकदम डायनिंगच्या खुर्चीवर जाऊन बसली. म्हणजे फक्त पारायण झाल्यावरती हां, जाप हां. करायचं होतं माझं. हां, हां. ते हं, होणार नाही तर मी खुर्चीवर जाऊन बसली. हं. तर त्या जी हां. एका प्लेटमध्ये नाही का हे ठेवलं होतं रुद्राक्षाची माळ ठेवली आणि त्याच्यावरती पुस्तक ठेवलं. हां, हां, हां. आणि त्या प्लेटवरच होता दूर अंतर होतं त्या डायनिंगवरती. हां, हां. आणि मी जाप करणं सुरू केलं खुर्चीवर बसं म्हणजे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हां, आणि हां. एक माळ गायत्री मंत्राची जाप केला आधी हां, हां, हां. आणि मग श्री स्वामी समर्थांचंच पण हां. ते घरी कोणीच नव्हतं. दरवाजे पूर्ण बंद होते. हां, हां. तर मला प्लेट सरकायचा आवाज आला. अरे म्हणजे खूप बापरे! भीती हां. वाटायला लागली होती. अंगाला काटे आले म्हणजे एक तर मला फर्स्ट टाईम होतं.
हा हा तर त्याच्यामुळे म्हणजे ती प्लेट सरकत आहे असं मला डाऊट येत होता. पण म्हटलं डोळे नाही खोलत आता, पण मी करत आहे तर मनापासूनच करणार. हा 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 तर मी पूर्ण केली आणि ते पुस्तक मी माझे ज्या 11 माळ संपायचीच होते त्याच्यामुळे मी डोळे नाही खोलले. हा तर ते पुस्तक मला म्हणजे मनात वाटत हो ते पुस्तक खाली पडलं असं वाटलं मला हा पायाजवळ. हा तरी म्हटलं नाही आपण डोळे नाही खोलायचे. जर स्वामींचा काही चमत्कार असेल तर आपल्याला माहित होईल. हा 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 मी पूर्ण 11 माळ जप केला आणि एंडिंगला लास्ट एक माळ राहिलेली होती. हा हा 11वी हा मला बाजूला उडत असं आपोआपच चालत आहे असं काहीतरी घडत आहे असं वाटत होतं जाप करताना. अरे बापरे. तर हा मला असं वाटलं मला भास तर नाही होते पण मी जाप करून घेते म्हटलं लवकर लवकर डोळे खोलले. हा तर हा जी मधाची डायनिंग वरती प्लेट होती ना हा जे पुस्तक ठेवलं त्याची ती माझ्या काठावर आलेली होती. अरे आणि आणि ते पुस्तक आहे ना खरोखरच म्हणजे पायाजवळ पडून ते बाजूला पडलेलं होतं. म्हणजे बापरे. एकदम माझ्या अंगाबाईला काढते म्हणजे कोणाला सांगू काय सांगू म्हणजे माझं एकटं पहिला खरी कोणीच नाही करत हा स्वामींचं हा 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 वगैरे असं वाटलं होतं. मग हा म्हटलं नाही मला असं का बरं झालं का सायन्सचं पुस्तक खाली पडलेलं आहे आणि बरोबरच दिसलं मला. हा हा तर हे मला केजरे दादांसोबत फोन करायसाठी मी खूपदा हा मोबाईलवरतीच पाहिलं होतं का केजरे दादांना वगैरे सेवा देतात वगैरे म्हणून. हा त्यांच्यासोबत माझं कधी बोलणंच नाही झालं नंबरच नाही लागत होता आधी. हा 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 आजचे मग मी 11 सारामृत सुरू केले. हा म्हणजे स्वामीने खूप सारे चमत्कार दाखवले मला फर्स्ट टाइमच. हा तर मग 11 गुरुवार केले तर मला पहिल्या जेव्हा सारामृत सुरू केले मी प्रगट दिवस होता शाळेत ते तेव्हा. हा 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 ते तेव्हापासूनच सुरू केले आणि मग पहिला गुरुवार केला तेव्हा त्या दिवशी वाटत होतं का घरात कोणीतरी दैवी शक्ती वगैरे नाही का हा आहे असं वाटत होतं. हा हा पण तेवढा काही आता मला म्हणजे तेवढं काही विश्वास वाटलं नाही. नव्हता. पण हा हां पण सेकंड जेव्हा मी दुसरं पारायण करत होते दुसऱ्या गुरुवारचं हा म्हणजे पारायण मन लावून करते मला तर काहीतरी पडल्यासारखा आवाज झाला. अरे तर बापरे. हा तिथेच ते पाटावरचं जे गुलाबाचं फुल होतं ना स्वामींना चढवलेलं होतं म्हणजे हा डोक्यावरही नव्हतं ते खाली हम्म. खोचलेलं होतं. ते हा साईडने प्लेटमध्ये पडलं ना ते तो हा आवाज आला मला. अच्छा. हा अरे बापरे म्हटलं मला म्हणजे मग खूपच विश्वास बसायला लागला मला तसा तर तो 7 दिवसाचे जे पहिलं पारायण केलं ना मी हा 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 तेव्हाच खूप म्हणजे म्हटलं आहे स्वामींची काहीतरी शक्ती आहे मला गजानन महाराजांनीच यांचं करायला सांगितलेलं आहे. खरंय खरंय. आणि मग मी ताई मला एक रेग्युलर मला 3दा चमत्कार दाखवले त्यांनी म्हणजे मी सेकंड गुरुवारलाच आहे ना मला गुलाबाचं फुल पडलं आणि हा माझं मोरपीस आहे ना मी जेवढे 11 गुरुवार केले ना माझं पूर्ण हा म्हणजे पहिला जो कोना राहतो ना तो हम्म. इकडला कोणाला मिळायचा. बापरे. मला आधी हो एकदमच म्हणलं म्हटलं असं मोठीच होत असते का काय असं मी कधीच पाहिलं नव्हतं. पण ना तर मी काही ताई हे फोटो असेच स्टार्टिंगला सांगते. मी फोटो पण काढलेले होते काही पण मला मग मधात थोडंसं असं घरी भांडण वगैरे चालत तर मी म्हटलं स्वामींना आवडत नसेल शायद फोटो वगैरे काढणार मी लवकर डिलीट करून टाकले होते ते फोटो. अरे अरे. नाही मला म्हणजे भेटे मला कोणी सांगणारही नव्हतं स्वामींच्या बद्दल काही ना काही नाही मी फोटो काढते त्यांना आवडत नसेल शायद हा म्हटलं. हा हा हां पण मग नंतर मी काही फोटो काढले तर मग सांगते मी ते फोटो पण पाठवणार आहे. हा हा आणि ते झालं मग त्यात तो गुरुवार झाला आणि मग तिसऱ्या गुरुवारला काय झालं मी लवकर लवकर संपवते त्या दिवशी मला बरं नाही वाटत होतं स्वामींनी परीक्षा पण खूप घेतली हां. हा हा तर हा बरं नाही वाटत होतं तर मी त्या दिवशी रोज 4 वाजता उठणारी मग सर्व मुलं वगैरे गेल्यावरती पारायण सुरू केलं. हा हा पण माझ्या मिस्टरांना म्हटलं तुम्हाला जायला वेळच आहे मुलं गेले आणि तुम्ही नंतर तुमचं करून देते जेवण वगैरेचं हा हा लवकर माझं 2 घंट्यामध्ये पारायण होईल. तर माझं पारायण झालं लवकर वाचून ना मग मी 2 अगरबत्त्या एकच पेटलेली होती. हा 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 तर मी म्हटलं स्वामींना म्हटलं माझं पारायण झालेलं आहे मी आरती नंतर करते माझ्या मिस्टरांचं मी लवकर मी कुकर तरी म्हणते असं म्हटलं त्यांना बरोबर स्वामींना. आहे. कर्तव्य पण तेवढेच महत्वाचे असतात. त्यांचं कसं खायचं प्यायचं बरोबर व्यवस्थित झालेलं पाहिजे मग तू लगेच अगदी दिवसभर बरोबर. पूजा कर. खरंय हां खरंय. तर मग मी लवकर कुकर मांडायला गेली आणि एक अगरबत्ती म्हणजे मी पारायण स्टार्टिंगला खरं तेव्हाची विझलेली होती एक हा चालू होती हां. हा हा तर मग आता आणलं आणि अगरबत्ती पेटवते म्हटलं. हा जस्ट मी माचीस पाहूनच राहिली इकडे तिकडे कुठे ठेवलेली आहे म्हणून. हा तर तो जी विझलेली अगरबत्ती होती आणि एवढ्या पारायणमध्ये विझलेली होती ती आपोआपच पेटायला लागली. अय्या. हो म्हणजे किती कमाल आहे. मला ते हो मला म्हणजे बापरे म्हटलं स्वामी एकामागे एक मला काय दाखवत आहे असं चमत्कार वगैरे. तर तो कमाल खूपच म्हणजे ती अगरबत्ती पण पेटलेली आहे. हा त्या दिवशी ना पुन्हा मला म्हणजे हां ती अगरबत्ती पेटली ते झालं मोरपीस तर ऑलरेडी सर्कल व्हायचं. हा हा वेगवेगळे आकार दरवेळेस म्हणजे जो मोरपीस पाहिलाय ना ते तुम्ही पण हा प्रत्येक आकार हा. व्हायचे त्यांचे. अरे वा.
कमाल आहे गुरुवार ना ताई. स्वामींनी 3 गुरुवार मला स्वामींनी चमत्कार दाखवला. 4थ्या गुरुवारला पारायण केलं. पण मला असं नेहमी वाटत राहायचं की घरात कोणीतरी आहे. हा 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 हां, नाही 3ऱ्या गुरुवारला पुन्हा एकदा हे झालं ताई. म्हणजे मला नाही का गाणी ऐकायची सवय आहे. म्हणजे मी कामं करताना हा हा तर मी मोबाईलवर गाणी लावलेली होती. पण माझं गाणं आहे ना बंद होऊन नाही का लागोरी लागोरी गुरुभजनी गाणं जे नाही का ते हा. लागायचं आपोआपच. पण मी म्हटलं पिक्चरचे गाणं लावत असून आतापर्यंत माझ्यासोबत असं कधी झालं नाही. पण ते आपण रेडिओची बटन कसं दाबतो हा हा त्याप्रमाणे व्हायची. मग मी म्हटलं पुन्हा अजून पाहिलं मी तर असं लता मंगेशकरचे जे गाणे लावले जुने वगैरे गाणे नाही म्हणतात का हा ते 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 गाणे लावलेले आहे. पण भजन कसं लागत आहे. मी म्हटलं आजूबाजूला पाहिलं कोणीच नव्हतं म्हटलं. मग म्हटलं पुन्हा पिक्चरचं लावलं. त्या दिवशी माझं थोडंसं मूडही खराब होतं. हा हा पण पुन्हा क्लिक झालं. पुन्हा गुरुवरून भजन लागलं. मी अरे म्हटलं नाही मी बापरे. पारायण करून राहिलेली आहे. मला हे केजरी दादांना सोबत सांगायसाठी मी खूपदा फोन लावले त्यांना. झालं पण आहे माझं बोलणं त्यांच्यासोबत. हा. सांगते मी ते पण. हा, मग 3ऱ्या गुरुवारला हे झालं. आपोआपच गाणे वगैरे लागायचे गुरुभजनचे मोबाईलवरती वगैरे. हा, हा, हा. आणि मग 4थ्या गुरुवारला तेवढं मग काही चमत्कार आहे दाखवला. म्हणजे पूर्ण पारायण वगैरे झालं. हम्म, तर हम्म. स्वामींना म्हटलं तुम्ही 3 गुरुवार मला रेग्युलर काही ना काही चमत्कार दाखवत आहे. हा, हा. तर तुम्ही म्हटलं मला आज नाही दाखवले. म्हणजे हा. शुक्रवारची गोष्ट. हा, हा, हा. म्हणजे तुम्ही दर गुरुवारला दाखव. हा. पूर्ण फरची वगैरे पुसणं झालं. मुलं शाळेत गेली. हा, हा. आणि मिस्टर पण घरी कोण शनिवार दिवस आलेला होता त्या दिवशी. अच्छा. हा, तर हा. मग सर्व गेले आणि मी अंघोळीला गेली. अंघोळ करून येते तर पाहते माझ्या फरशीवरती 5 लाल कलरचे कुंकवाचे पाय उमटलेले आहेत. काय आणि बोलताय तुम्ही? हो मी व्हिडिओ पण पाठवते ना त्याचा. बापरे तर मी ताई, म्हटलं एवढ्या खरंच सकाळी तुमचा किती कृपा आहे हो. हो ना एवढ्या सकाळला म्हटलं फोन आला माझ्याकडे. माझ्या सासरचे लोक वगैरे हा. आणि आजूबाजूला म्हणजे आमचं सेपरेट पण एकाच वाड्यात आम्ही जावा वगैरे सर्व राहतो. अरे वा. त्यांना दाखवलं पण ते पाहायलाच नाही आला. म्हणे पुण्याचे असेल म्हणत होते. पण हा. मग नंतर मी दुपारपर्यंत व्हिडिओ नाही काढला त्याचा. मी म्हटलं कुणाचे सोपे लवकर कामं केली आणि मी समोर तिथेच येऊन बसली. हा, 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 तर हा. नंतर मग माझ्या डोक्यात आलं काहीतरी. म्हणजे एक व्हिडिओ पाहिला होता मी का एका ताईच्या घरी नाही का हाताचे ठसे पायाचे हो ठसे हो वगैरे हो उमटलेले. हो हो. तर मग मी त्यांच्या अक्षित फुल वगैरे वाहले. आणि त्यांनी मग डाऊट केलं की कोणाचे. पण मी हम्म, हम्म. पाहिलं ताई हा. सर्वजण घरचे लोक म्हणत ते लहान मुलीचे आहे. हा. पण जे डिस्टन्स पालन तुम्ही फोटो पण व्हिडिओ पाठवेल तुम्हाला. हा, तो हा. बहिणी एवढ्या दूर आहे आणि फक्त राईटच पाय आहे ना. 5 राईट पाय उमटलेले. लेफ्ट पाय उमटलेलाच नव्हता. अरे बापरे. आणि खूप दूरचे घरचे लोक म्हणत होते की घरचे छोट्या पोरीचे वगैरे. हा, पण हा. एक लहान मुलगी 2.5 वर्षाची मुलगी खूप दूर एवढे जवळ पाय म्हणजे दूर पाय कसे टाकणार आहे. अगदी बरोबर आहे. हो. हां. मग मी 2-3 सकाळला जे डार्क होते ना दुपारला थोडे लाईट झाले. पण मी मोबाईलवर अरे म्हटलं नाही मला व्हिडिओ काढून घेते मी आधी. व्हिडिओ काढला. आणि नंतर मी पाय 2 दिवस ठेवले नाही. झाडलं मी तिच्या बाजूला आजूबाजूचं झाडायची कपड्याच्या. हा, 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 हा. आणि पण त्याला मी झाडलं नाही. फरची पुसली नाही तिथली पायांवरची. ते आपोआपच 2 दिवसांनी आपोआपच लाईट मिटून गेले. पण मी त्यांना पुसलं पण नाही. अरे वा. ते झालं. मग मठामध्ये जायची इच्छा झाली मला म्हटलं पायांचं दर्शन झालं तर मला पण कुठेतरी मठात जायचं आहे. मग मी पत्ता काढला. हा, मी हा. आमगावला असते म्हणून गोंदिया जिल्ह्यातली आहे. हा, हा, हा. तर मी म्हटलं गोंदियाला एक मठ आहे तिथे गेली. मग त्यांना दाखवलं हे तर ताई म्हणते तुमच्यावर स्वामींची कृपा हे स्वामींचेच पाय आहे वगैरे म्हणतात ते. हो. म्हणजे त्यांचे नख वगैरे ते लांब पाहून नाही का पायांचे. हा, 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 हा. हां हां हां. तर त्यांनी सांगितलं. मग त्यांनी मला तिथेच मठात एक बाबाजी बसतात महाराज म्हणून. त्यांनी हा, हा. गायत्री मंत्राचा पण जप करायला सांगितला सोबतच. अच्छा, मग अच्छा. मी आली तर मग तिथं त्याच्यानंतर मला एवढ्या डोळ्यांचा त्रास ताई का म्हणजे मला पारायण सुद्धा वाचता नाही येत होतं. अरे बापरे. लावून म्हणजे जी रेड बाम राहते ती झोमणारी हा, हा, ती हा, पूर्ण हा. डोळ्याच्या सर्कलला म्हणजे ते झोमण्याच्या ह्याच्यामध्ये माझं दुखणं विसरायला पाहिजे आणि माझं पारायण झालं पाहिजे म्हणून लावून ते मी पारायण केलं. हा. आणि 1-2 पारायण तर मीच झाली. एवढा भयानक डोळ्यांचा त्रास आहे ना. डॉक्टर म्हणायची मी स्पेशालिस्टकडे गेली की डोळ्यांचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मग हो. माहित नाही काय व्हायचं का स्वामींचं काय आहे की हे करते का नाही वगैरे म्हणून. असं पण तर असेल. ते बरोबर. माझं 2-3 महिन्याचं माझं ते 4 महिन्यामध्ये माझं पारायण. हा. मी हा, पुन्हा मठात गेली. गुरुपौर्णिमेचा दिवस होता आता मधाच. हा, तर हा, हा. तेव्हा गुरुपौर्णिमेला मी स्वामींच्या मठात गेली. तर हा, मला आमच्या कारवाई हा, होत्या इथल्याच. हा. आणि मी
हा. तिथून मला त्या काचातून ताई एवढा मोठा ट्रक जो आहे ना, मी आतापर्यंत त्या ट्रकवरती श्री स्वामी समर्थ असं नाव कधीच पाहिलेलं नाही कुठल्या ट्रकवरती. हा एवढा हा. मोठा ट्रक दिसला ताई आणि त्याच्यावरती श्री स्वामी समर्थ लिहिलेलं होतं. खूप वा. मोठा असं. आणि ना माझ्या साईड ज्या साईडने ट्रक गेला त्या साईडने त्या दोघींना नाही दिसलं आणि हो. मला दिसलं. कमाल आहे स्पष्ट की श्री नाही. स्वामी समर्थ नाव लिहिलेलं होतं मोठं. अरे वा. तर मग मठात गेली. मग मला साईडने कसं आपण आरतीला सर्व लोक होते, आरती मिळाली. हा आरतीला गेली. काही लंब तर नाही होत आहे ना, मला पूर्ण सांगायचंय म्हणून मला हा. तर. बोला बोला. हा हं. तर मग पूर्ण ते स्वामीचं पूर्ण आरतीला गेले. मग अरे म्हटलं स्वामींचं दर्शन नाही होऊन राहिलेलं आहे. आता आरती म्हणजे लोकांची भीड होती तर. हा हा मग हा. मी ते गुरु पण त्यांनी नारळ वगैरे देऊन ते गुरु दक्षिणा वगैरे सर्व लोकांना गेली. मग भेट थोडी मागे मागे आणि मला बरोबर स्वामींच्या समोर बसायचं हा हा. भाग्य मिळालं. म्हणजे पूर्ण पूजा होतपर्यंत जी स्वामींच्या समोरची पायरी होती ना, हा हा. मला बसायला मिळालं. अरे म्हटलं स्वामींनी ऐकली की काय. किती छान अनुभव आहेत ताई हो. तुमचे. खूप सारे. मग म्हटलं मला एक दिवस मग ह्याच्यात घरच्या याच्यामुळे म्हटलं खिचडी दादांसोबत बोलायचं आहे. मला हे अनुभव पण सांगायचेच आहे. हा हा तर हा. म्हटलं एकदा मी खिचडी दादांचा नंबर हा पुन्हा स्वामींजवळ बसली गुरुवारला एक दिवस. हा हा. अहो स्वामी म्हटलं एवढेदा लावून राहिले म्हटलं पण लागूनच नाही राहिला त्यांचा फोन म्हटलं. हा हा हा. मला केजरी दादांचा तुरंत फोन आला. हा. केजरी दादांचा स्वतःहून? फोनाला हो. म्हणजे मी आधी लावत राहायची ना, हा तर हा लागतच नव्हतं. हा हा. मग मी त्यांना हे फोन मग स्वामींजवळ म्हणायचं हे एकदा म्हटलं मला केजरी दादांसोबत बोलायचं आहे, कसं बोलू काय बोलू. हा हा. नाही स्वामी म्हटलं तुमची जर इच्छा असेल तर मग मला म्हणजे त्यांचा फोन येऊ द्या. मग तुरंत मला त्यांचा फोन आला. मी स्वामींजवळच बसली होती माझ्या देवघराजवळ. हा 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 मग मी हा. केजरी दादांना सांगितलं, त्यांची पाय वगैरे ते पाठवले. हा अगं ताई म्हणते ही म्हणजे तुला शुक्रवारला दर्शन हा हा. तुझं आगमन झालेलं आहे म्हणते तुझ्या घरी म्हणते. बघा ताई आणि किती छान. हो. नाही नाही ते केजरी दादाचं दर्शन द्यायच्या आधी मला स्वप्नात पण मला केजरी दादा भेटले होते ताई. हो म्हणजे ना. मला केजरी दादांचं दर्शन म्हणजे मला फोन करायचा आहे. तर मला हा ज्या दिवशी मी स्टार्टिंगला मला 7 दिवसाचं जे पूजा झाली होती माझं पारायण, हा हा तेव्हा मला जे साक्षात स्वामींनी दर्शन दिलं होतं की म्हणजे खूप भयानक म्हणजे मोठी मूर्ती हा आणि त्या स्वामींनी रडून राहिली त्यांच्या पायाजवळ आणि हा. स्वामींनी डोळे खोललेले आहेत चक्क म्हणजे पूर्ण असं चक्क बापरे. डोळे खोललेलं असं साक्षात दर्शन झालं. बापरे किती आणि सुंदर. केजरी दादांचं पण दर्शन मला तसंच झालं की मला केजरी दादांसोबत बोलायचं आहे म्हटलं. तर हा मला त्या रात्री हा म्हणजे मला त्यांना फोनवर बोलायच्या आधी हा त्यांचं दर्शन झालं आणि मी केजरी दादा पण उभे आहे तिथे आणि तशीच मी स्वामींची जे पहिल्या वेळेस सातपाऱ्यांच्या वेळेस नाही का हा हा हा. स्टार्टिंग तेव्हा दर्शन झालं होतं तसंच मला केजरी दादा दिसले. आणि स्वप्नात बापरे. केजरी दादा मला म्हणत आहे बाई पोरी तुझ्या माझ्यासोबत आहे ना गुरुभक्ती आहे म्हणजे गुरुपड आहे म्हणून हो. असं स्वप्नात म्हटलं त्यांनी. हा हा हा. आणि दुसऱ्या दिवशी तुरंत मला केजरी दादांचा म्हणजे मी ट्राय करत होते पण लागत नव्हते. पण केजरी दादांचा स्वतःहून फोन आला मला. बापरे. त्यांना सांगितलं. अंगावर हो शहारे मला येतात तुमची एक एक गोष्ट ऐकून. मला म्हणतात ताई तुम्ही तुमचा अनुभव शेअर करा म्हणत होते ते. हा तर हा मी म्हटलं माहिती हा अनुभव आहेत. हा. पण त्यांना 1, 2, 3 असे 2-3 वगैरे आलेले आहे. पण मला कोणी मानेल नाही मानेल कारण की माझं तर पहिला हा हा हा. म्हणे हे नाही पाहायचं म्हणे आपण आपलं टाकायचं म्हणे शेअर करायचं म्हणे. बरोबर बरोबर. हो तर मग म्हणून मी तुमचा नंबर शेअर केलेला होता. पण मला 9 वाजता नंतर मोबाईलवर बोलता नाही मेसेज करून ठेवला ना ताई. हां तर मी थोडाफार असं संध्याकाळीच वेळ काढून करून पण घेते. हां हां. जर लवकर मी आली घरी तर. आणि मी ताई पुन्हा गुरुचरित्राचं पण पारायण केलं. ओ. आणि म्हणजे ते पण मी म्हणजे जन्मात मी कधी सकाळी उठलेली नाहीये. 7 दिवसाचं आणि मला या सर्व पोथ्या मला माझ्या लग्नाच्या आधी मला स्टार्टिंगला माहित नव्हतं. पण मला सर्व पोथी माझ्या आईच्या घरून मिळाल्या. काय म्हणजे मला म्हणता. फक्त फोनवर बोलता बोलता म्हटलं अगं आई मला गुरुचरित्र पारायण करायचं मी अक्कलकोटला जाईल तेव्हा घेऊन येईल. हा तर हा ती हा. म्हणाली आपल्याच तर घरी आहे मी फिरायला गेलते तेव्हा घेऊन आली म्हणत होती. पण तिच्याच्याने करणंच नाही झालं. अरे हा म्हटलं बघा. मग मी माहेरून पुस्तक घेऊन आली आणि मी जन्मात कधीच ताई एवढ्या सकाळी उठले. मी 3 वाजता उठायचे म्हणजे घरचं सर्व झालं पाहिजे ना बरोबर मुलांचं बरोबर. वगैरे मिस्टरांचं. तर मी 3 वाजता उठायची. हा हा 3 लवकर काम करून म्हणजे बरोबर मी 3:30ला पारायणला बसायची. सकाळी 7 वाजेपर्यंत गुरुचरित्राचे अध्याय थोडे मोठे होते माझ्या पोथीमध्ये. हा हा तर हा. 7 वाजेपर्यंत म्हणजे पूर्ण आरती ते अथर्व शीर्ष गणपती अथर्व शीर्ष हो 11 माळ हो हो. जप गायत्री मंत्राचे जप वगैरे सर्व करत करत मला सकाळी 7 वाजायची. आणि ओ. उठल्याबरोबर मुलांचा डब्बा मिस्टरांचं वगैरे सर्व करून हा मग हा नंतर मी पुन्हा बाकीचं काही वाचायचं असलं तर वाचायची.
अरे वा. तर म्हणजे गुरुचरित्राचे 7 दिवसाचं पारायण पण मी खूप चांगले म्हणजे म्हटलं बापरे स्वामींनीच करून घेतलं नाही 3 वाजता अरे, उठायचे रोज मी तेव्हा पण. साधी गोष्ट आहे का ताई? ही साधी गोष्ट नाही, एवढे सुंदर अनुभव. हो हो पण थोडेसे काही प्रॉब्लेम आहे तर मग मी एकदा ऐकलं होतं की अनुभव हं, बरोबर. तर म्हटलं आज स्वामींचीच इच्छा असेल की माझे मिस्टर पण घरी नाहीये आणि मला फोन पण माझ्या मुलांना म्हटलं मला डिस्टर्ब नको कारण मला फोन करत बोलू आणि द्या. मुलं करतात का ताई तुमची सेवा? तेव्हा नाही ते म्हणजे थोडासा प्रॉब्लेम तोच आहे मला बाकी नाहीये म्हणजे मला हं, पैसा लट्ट्याचं नाहीये खाण्यापिण्याचं नाही कपड्यांचं नाहीये बाकी हं, सर्व भेटते पण हं. जे आपल्याबद्दल जे आहे ना ते आपलं प्रेम आहे इज्जत आहे वगैरे असं नाही का विचारणं हो, हो, वगैरे हो. तेवढंही नाहीये. सगळं होणार ताई बघा आता तर तुमचं. म्हणून मी म्हटलं अनुभव शेअर करते कारण की स्वामीने मला एवढी परीक्षा देते ना आता पण मी त्यांच्यावर राग काढते ना पुन्हा हं. स्वामी बसते कारण की मला एवढ्या सवय पडून गेली स्वामी स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी हं, समर्थ म्हणायची स्वामी हं. तुम्ही आता मला तुम्ही सोडलं तरी चालेल पण माझ्या मनातून तुमचं नाव जाणार नाही. अरे वा, किती पण छान. आता मी पुन्हा पारायण सुरू करणार आहे पुन्हा आता मी हा, गुरुपौर्णिमा हे झालं ना हा, हा, या हा. तारखेला तेव्हा पण मी पारायण केलं अरे वा. आणि पुन्हा पारायण करणार आहे म्हणजे चालूच आहे माझ्या सेवा वगैरे त्यांच्याकडे. हा, आणि तारक मंत्राचं तीर्थ सगळ्यांना हो हो द्यायचं. हो हो ते फक्त रक्षा सर्व चांगलं चांगलं हो. होणारच ताई. तुमच्या केजरी सगळ्या दादांनी मनासारखं. केजरी दादांनी मला 2 सेवा दिलेल्या होत्या एक 2 नारळ आहे ना पण वाहत्या पाण्यात टाकायला सांगितलं होतं. हा, 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 हा. ते केलेलं आहे पण मला त्यांनी कोरड्या विहिरीमध्ये पण नाही का 5 मंगळवार पाणी कलश ठेवायला हा, हा, सांगितलं. हा. मला कधी कोरडी विहीरच नाही मिळाली ती सेवाच नाही झाली माझ्याच्याने. मिळेल ती ती वेळ यावी लागते प्रत्येक गोष्टीची. बरोबर कारण की मी ज्या एरियात राहते ना आजूबाजूला खूप भरपूर पाणी आहे इकडे पाण्याची टंचाई नाहीये. अच्छा, हा, हा, हा. आणि खूप त्यामुळे जणांना विचारलं आणि कुठे कोरडी वगैरे विहीर असेल तर मला सांगाल पण स्वामींची इच्छा जेव्हा असेल तेव्हाच येते. तेव्हाच होईल. अगदी कसं बोललात आज पण ताई. म्हणजे तुम्हाला म्हणजे फोन करायसाठी राहत आहे कारण मला 1-1.5 वर्ष झाले स्वामी समिती येऊन. हा, 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 पण हा. आता असं वाटतं का सर्व काही स्वामीच आहे. मी 2 मूर्ती आणल्या ताई इथे समोरच्या हॉलमध्ये पण मी झाडवाली मूर्ती पण आणलेली आहे. हा, आणि हा. देवघरात पण एक मूर्ती म्हणलेली आहे. अक्कलकोटला गेली तेव्हा तर मी स्वामींना असंच म्हटलं होतं की तुम्ही मला आशीर्वाद देऊन जा म्हणजे काहीतरी आशीर्वाद तुम्ही माझ्यासोबत आहे असं मला काहीतरी आशीर्वाद डोक्यावर हात ठेवून तरी हा, असं माझ्या हा, मनात होतं. हा. पण जेव्हा दर्शन होऊन गेलं आमच्या घरचे लोक खूप घाई करायचे निघायला बसले. हा, तेवढ्यात 2 बाया धावत धावत माझ्याकडे आल्या. हा. आणि त्यांनी मला म्हणतात काही दक्षिणा नाही देत का? तर मी हं. त्यांना माझ्याजवळ 100 का 50 रुपये काहीतरी होती. ते हा, हा. त्यांना दोघींना दिले आणि मला काय म्हणायचं झालं माहिती मी त्यांच्या पाया पडले पण दोघींनी पण माझ्या डोक्यावर हात ठेवला. आणि अरे बापरे. खूप सारे हो दोघींनी पण आणि आशीर्वाद पण दिला. तर मी म्हटलं अरे बापरे स्वामी ऐकतात की काय कुठल्या ना कुठल्या रूपात दिलं तर खरे. खरंय खरंय. स्वामींपर्यंत पोहोचतं हो ताई. आणि आणि ताई एक आपलं मन चमत्कार चांगलं पाहिजे ताई. एक मोठा चमत्कार सांगते. नागपूरला गेले होते मी माझ्या मिस्टरांसोबत दवाखाना गुरुवार दिवस होता. हा, हा, हा. तर माझ्या मिस्टरांचं काम दवाखान्याचं लवकर झालं तर मी बैसलला नागपूरला खूप मोठं मंदिर आहे स्वामींचं. हा, हा. तिथे गेली. हं. तर दर्शन वगैरे करून आली. घरी आल्यावर मला माहीत पडलं की माझं सोन्याचं मंगळसूत्र आहे ना मी जे उशीच्या खाली ठेवलेलं होतं. हा, हा, हा. बेडवर घाईघाईत विसरून गेले होते ते दिसतच नव्हतं घरी होतच नाही. हा. आमच्याकडे फक्त एक कामवाली होती त्यांना पण तिला मी नाही का स्वामींचे गुरुवार करायला सांगितले तर तिचं पण पहिलं म्हणून कुणाला काही आपण आड पण नाही देऊ शकत. बरोबर. तर माझ्या मुलीने पण घरभर पूर्ण पाहिलं आणि हं. थोडा वगैरे हा. मंगळसूत्र नव्हतं. हं. मग मी स्वामींजवळ गेली. स्वामी म्हटलं घरचे लोक मला अजून शिवा देईल म्हटलं. हं, हं. मंगळसूत्र भेटू द्या म्हटलं मला माहित नाही म्हटलं कुठे आहे तर म्हटलं पूर्ण हं. विकून कोणा ना कोणा पाहिलं. तर त्यांना माझ्या मुलीचा तुरंत आवाज आला आई उशीमध्ये काहीतरी सरकल्यासारखं वाटत आहे म्हणत आहे. अय्या. म्हणजे हो ना मी पुन्हा एक एक खोड उशीची काढलेली होती म्हणजे कुणालाच नाही दिसलं. बापरे मग बघा. ते ताई म्हणते काही ते खूप जोराने चिल्लावली आई ते उशीमध्ये काहीतरी सरकत आहे म्हणते. मला ओ. काय वाटलं मी देवापासून जाऊन लवकर गेली तर हा. तिने असं उलटं केलं तर तिथूनच मंगळसूत्र पडलं. मी अय्या. म्हटलं आधी नव्हतं म्हटलं आता कुठून आलं काही बापरे म्हटलं हा मुद्दा खूपच म्हणजे सर्वांना लक्षात आलं. हा, हा, होतच नाही ते तिथे सर्व घरच्या लोकांनी पाहू लागलं ना. हा, आणि हा. मोठं मंगळसूत्र म्हणजे हाताला लागतेच ते. तर हा. कुठे लग्नाचं तर नव्हतंच ते. तर बघा. सरकत आहे म्हटलं तिने एकदम म्हटलं तर सरकत आहे म्हणजे कसं सरकत आहे आपोआपच. हो. जाऊन पाहिलं तेव्हा आम्ही उशीला असं केलं तर आपोआपच मंगळसूत्र पडलं. अय्या. बापरे म्हटलं गुरुवार आहे पण किती माझं जाऊ नाही भाग्यवान दिलं. आहात तुम्ही ताई.
माहित नाही ताई, आता फक्त सर्व काही ठीक हो. सगळं छान होणार ताई. म्हणजे म्हटलं अनुभव शेअर केल्याने सर्व हं. अनुभव म्हणून म्हटलं चला आपण, म्हणजे खूप दिवसाची इच्छा होती, आज स्वामींची इच्छा होती, चला आज तुमच्यासोबत हे अनुभव शेअर करावा. होणार, सगळं छान फोटो पण होणार. पाठवते ती पायांची, आणि ते त्यांचं फूल वगैरे पडलं, आणि माझ्या स्वामींचे पण फोटो पाठवते मी नक्की तुम्हाला. नक्की नक्की ताई. आणि म्हणजे दिव्यांचे आकार पण भरपूर वेगवेगळे, जसं मुंगूस आहे माझ्याकडे, अंगणात फिरत राहते, मुंगूसचा आकार, पक्ष्यांचा आकार, वेगवेगळे आकार दिव्यांमध्ये येतात, ते पण बापरे. पाठवते. हो, पण ते आधी कुंकवाचे पाऊल आधी पाठवा. हो हो, तेही पाठवते. ते याच्यावर, याच नंबरवर पाठवू ना? हो हो हो. हो हो, ठीक आहे ठीक आहे, तुरंत पाठवते. हा हा. श्री हो, स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई.